नाश्त्याचं बिल मागितल्यावरून रुकडी इथल्या 9 जणांनी हॉटेल हनुमान अँड कोल्ड्रिंक्सची मोडतोड केली आहे। तसंच गल्ल्यातील रोख 18,000 रुपये आणि सोन्याची चेन लांबवली। या प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात त्या 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ पद्मश्री जिनेश्वर देसाई यांच्या मालकीचं हॉटेल हनुमान अँड कोल्ड्रिंक्स आहे। पद्मश्री देसाई आणि त्यांचा मुलगा विजय देसाई हॉटेल चालवतात। बुधवारी विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू असल्यानं या रस्त्यावर मोठी गर्दी होती। दुपारी 3च्या दरम्यान केतन कुंदन लोखंडे आणि गणेश दयानंद लोखंडे या दोघा तरुणांनी हॉटेलमध्ये नाश्ता केला। या नाश्त्याचं बिल पद्मश्री देसाई आणि विजय देसाई यांनी मागितलं। त्यानंतर केतन आणि गणेश लोखंडे यांनी वाद घातला। त्यापैकी एकानं अन्य 6-7 मित्रांना फोनवरून बोलावून घेतलं। या सर्वांनी दगड आणि काचेच्या बाटल्या फेकून हॉटेलची मोडतोड केली। गणेश लोखंडेनं गल्ल्यातील 18,000 रुपये काढून घेतले, तर केतन लोखंडेनं विजय देसाई यांच्या गळ्यातील सुमारे 2 तोळे सोन्याची चेन हिसकावून घेतली। याबाबतची तक्रार हातकणंगले पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे। त्यानुसार केतन लोखंडे, गणेश लोखंडे, राहुल लोखंडे, हर्षल शिंदे, गोविंद डुबल, अक्षय लोखंडे, दीपक लोखंडे, शुभम लोखंडे, सिद्धार्थ लोखंडे या रुकडीतील तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे।